नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एमपीएससीची खूप मोठी जाहिरात सध्या पडलेली आहे. त्याचे फॉर्म भरणे सुरू आहे. मग या जाहिरातीमध्ये खूप विविध प्रकारची पदं येतं आणि या पदासाठी असणारा एमपीएससीचा अभ्यासक्रम प्रत्येक पदासाठी. तर हा अभ्यासक्रम सर्वप्रथम आपल्याला पाहणं गरजेचं आहे. अभ्यासक्रमाशिवाय आपल्याला तिथपर्यंत पदापर्यंत पोहोचता येणार नाही. मुळात आपल्याला करायचे काय, काय सोडायचे, काय धरायचे हे कळलं पाहिजे. तर खास करून बिगिनर्स जे आहेत, जे नवीन विद्यार्थी आहेत, जे एमपीएससीची तयारी करू इच्छितात आणि या पदासाठी ते इच्छुक आहेत, तर त्यांनी नेमकं करायचे काय. तर मी सर्वप्रथम माझ्याबद्दल सांगतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास कराळे. एमपीएससीचा मागच्या 5-6 वर्षापासून 5-6 वर्ष झाला अभ्यास केलेला आहे. आम्ही काही मेन्सही दिलेले आहेत आणि सध्या मी पोस्ट होल्डर असून आपल्याला एमपीएससी मध्ये कन्सिस्ट राहणं गरजेचं असतं. अभ्यासक्रम काय आहे, प्रश्नांची डेप्थ कशी आहे, पुस्तकं कुठली वाचली पाहिजे आणि अभ्यासक्रमातून आपल्याला लवकरात लवकर यशापर्यंत कसं पोहोचता येईल हे सगळं पाहणं गरजेचं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी मध्ये बिगिनर्स विद्यार्थ्यांना सर्वात मोठा सतावणारा जो प्रश्न असतो तो म्हणजे काय, नेमकं करायचे काय. हेच माहीत नसलं तर आपण पोहोचणार कसं. तर पाहूया आपल्याला करायचे काय. विद्यार्थी मित्रांनो, ही आपली जस्ट एक प्रमोशनचा भाग, ही आरंभ बॅच आहे. तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर आपल्या ई स्वयं अकॅडमीची लिंक दिलेली आहे, त्यावर जा. आरंभ बॅचमध्ये तुम्ही, ही एक मेंटरशिप बॅच आहे. अमोल सर तशीच आपली पूर्ण टीम आहे तुम्हाला सांगण्यासाठी की नेमकं अभ्यास कसा करायचा आहे आणि प्रश्न टॅकल कसे करायचे आहेत. तर पाहूया, जाऊया पुढे. एमपीएससी बाबतीत अभ्यासक्रम काय आहे, तर एमपीएससीच्या ऑथेंटिक वेबसाईटवर आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. प्रश्नांचं स्वरूप काय, प्रश्नांचा दर्जा काय, या सर्वांची प्रश्नाची उत्तरं आपण आज इथं पाहणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो पाहूया. संयुक्त पूर्व परीक्षा आहे आपली. काय, झूम करतो थोडं म्हणजे तुम्हाला दिसेल. संयुक्त पूर्व परीक्षा आहे. मग या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये 100 गुणाची आपली परीक्षा आहे. यामध्ये सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क या पदाकरिता ही मुख्य परीक्षा 400 गुणाची आहे. ही मुख्य परीक्षा 300 गुणाची आहे पेपर 1 साठी. ठीक आहे, बाकी पाहूया आपण. सामान्य क्षमता चाचणी. इथं काय, सामान्य क्षमता चाचणी म्हणजे पूर्व परीक्षा. आपल्याला किती मार्काची आहे, प्रश्न संख्या टोटल 100 आहे, एकूण गुण किती 100 आहेत आणि दर्जा कसा आहे, तर पदवीचा दर्जा आहे. कारण की आपल्याला ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच एमपीएससीचा फॉर्म भरता येतो विद्यार्थी. मराठी व इंग्रजी माध्यम प्रश्न हे तुम्हाला फक्त मराठीमध्ये फक्त इंग्लिशमध्ये असतं नाही, तर वर मराठी खाली इंग्लिश असं दोन्हीचं ट्रान्सलेशन असतं विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला प्रश्न समजायला सोपं जाईल. आणि कालावधी किती आहे, 1 तासाचा. 60 मिनिटांमध्ये एका प्रश्नाला 36 सेकंद भेटतात विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला 36 सेकंदामध्ये फास्ट क्विक आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करून पुढे जायचं असतं. चला मग पाहूया. नकारात्मक गुणांकनही इथं लागू असतं. तर आता सर्वप्रथम पाहूया, सामान्य क्षमता चाचणीमध्ये पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला विषय कुठले कुठले आहेत. विषय काय, तर इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी. 8 विषय, 8. तर मग आता डिटेल्समध्ये काय पहा. इतिहास जो आहे ना, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आता आधुनिक भारत आणि महाराष्ट्र दोन्ही तुम्हाला करायचे का, पूर्ण एकदम डेप्थ पर्यंत जायचं का, नाही. आपल्याला वाटतं की बाबा सगळंच वाचा, पुस्तक हातात पडलं की सगळंच खरडून काढा, नाही. तर त्यामधले प्रिव्हियस इयरचे जे प्रश्न असतात ते प्रश्न आपल्याला असं खूप काही सांगून जातात की तुला हे टॉपिक वाचायचे आणि याच टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मग तुम्हाला करायचे काय, आधुनिक भारत तर वाचायचंच, त्याच्यावर पडलेले प्रिव्हियस इयर प्रश्न पाहायचेत आणि त्या टॉपिकला हात घालायचा आहे. भूगोलामध्ये आता आधुनिक भारत आणि विशेषतः महाराष्ट्राचा हिस्सा. विशेषतः का म्हणले ते, तर इथं जर आपण इतिहासाचे 10 प्रश्न पकडले तर आधुनिक भारतावर तुम्हाला 3 ते 4 प्रश्न आधुनिक भारतावर दिसतात. बाकीचे 6 ते 7 प्रश्न कशावर आहेत, तर महाराष्ट्रावर असतात. म्हणून काय, महाराष्ट्राच्या इतिहासावर चांगला जोर द्यायचा. असं नाही करायचं भारताला सोडून दिलं म्हणजे. भारताचाही इतिहास करायचा, पण त्यामध्ये नेमकं आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये नेमकं वाचायचे काय ते तुम्हाला प्रिव्हियस इयर प्रश्नामध्ये समजून जातं. पहा, भूगोल हे ॲज इट इज आहे. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेषतः अभ्यासाचा मग पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिकं, शहरं, नद्या, उद्योगधंदे.
याच्यावर करंट बेस बेसिक देखील प्रश्न तिथं फिरतात. म्हणजे नुकतंच जर काही घडलं असेल भूगोलिक, आता व्हिएतनाममध्ये झालेला जो भूकंप आहे तोही भूगोलामध्येच ग्राह्य धरण्यात येतो. मग तिथं काय जे भूकंप प्रवण क्षेत्र येतं त्यावर तुम्हाला एखादा प्रश्न विचारतो. मग फक्त तुम्हाला असं वाटतं मी पुस्तक वाचलं, आपला इगो हर्ट होतो, मी पुस्तक वाचलं म्हणजे पुस्तकातूनच प्रश्न आला पाहिजे, मी वाचलं ते आलं पाहिजे, तसं नाही. तर तुम्हाला करंट बेसिक मध्येही प्रश्न विचारले जातात, तुम्हाला अवेअर असावं लागतं. चला सेम अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही उलाढाली झाल्या, आता एक युद्ध झालं, त्या युद्धामुळे ज्या काही जागतिक दर्जाच्या आर्थिक उलाढाली झाल्या, त्याच्यामध्ये पेट्रोलचे भाव वाढले, खूप साऱ्या गोष्टी आर्थिक उलाढाली तुम्हाला दिसल्या. तर इथं काय भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, तसेच बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती. मग इथं तुम्हाला अर्थसंकल्प महाराष्ट्राचा तसेच भारताचा जे अर्थसंकल्प असतो त्या संकल्पाचाही चांगला अभ्यास करावा लागतो विद्यार्थी मित्रांनो. चालू घडामोडी हा विषय इतका वस्ट आहे की तुम्हाला रोज त्याला करावंच लागतं, रोज त्याला हात घालावा लागतो. चालू घडामोडीमध्ये देखील आपल्याला चालू घडामोडीचे आपले सर एवढं सांगू शकतात की बा तुम्हाला नेमकं वाचायचं काय चालू घडामोडीमध्ये, कुठल्या न्यूज सोडायच्यात आणि कुठल्या न्यूज धरायच्यात हेही तुम्हाला तितकंच कळणंच गरजेचं असतं. चला चालू घडामोडी राज्यशास्त्र. आता राज्यशास्त्र पॉलिटीमध्ये मोजके 15 ते 20 टॉपिक आहेत विद्यार्थी मित्रांनो, मोजकेच 15 ते 20 टॉपिक आहेत. मग या 15 ते 20 टॉपिकमध्ये हमखास त्या 15 ते 20 टॉपिक मधूनच प्रश्न दिसतो तुम्हाला. आता करंट बेसिक मध्ये समजा मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली, कोणी राजीनामा दिला, चीफ जस्टिसचं काही स्टेटमेंट आहे, त्याच्यावरून हे जे चर्चेत असणारे व्यक्ती असतात तेही राज्यशास्त्रामध्ये येतात. म्हणून राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला त्या व्यक्तींनाही पाहून मग उच्च न्यायालयाच्या बाबतीत काय घडलं तर उच्च न्यायालय वाचा, सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत, राज्यपालाच्या बाबतीत, मुख्यमंत्र्याच्या बाबतीत काय घडलं, मंत्रिमंडळाबाबतीत काय घडलं, तर तुम्हाला ते वाचावं लागतं आणि त्याच्यावरून करंट बेसिक प्रश्न फिरतात. त्यानंतर सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानामध्ये काय, सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. याच्या बाहेर प्रश्न नसतो आणि वर प्रश्न असतात, उथळ प्रश्न असतात. आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये हे पण पाहणार आहोत की नेमकं तुम्हाला टॉपिक प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक विषयाचं वेटेज नेमके तुम्हाला टॉपिक कुठले करायचे आहेत, या टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न आहेत. PYQचं ॲनालिसिस आपण घेणार आहोत, त्यावरून तुम्हाला तुमच्या अभ्यासाची दिशा कळून जाईल, अभ्यास कुठपर्यंत करायचा आहे. जास्त खोलातले मासे पकडायचे आहेत का वर तरंगून आपल्याला नैया पार करायची. ठीक आहे, चला. अंकगणित आणि बुद्धिमत्ता याच्यामध्ये तुम्हाला साधे प्रश्न असतात. असे एका तासामध्ये एका प्रश्नाला 36 सेकंद आहेत. तर मग तुम्हाला असे काही खूप लेंदी प्रश्न असतात काही, तेच कळणं गरजेचं असतं MPSC मध्ये की आपण कुठं थांबायला पाहिजे, कुठं स्पीड ब्रेकर आहे. हा प्रश्न सोडून आपल्याला झटकन पुढे जाता आलं पाहिजे. या गोष्टी आपल्याला गणित आणि बुद्धिमत्तामध्ये कळलं पाहिजे. आपला इगो हर्ट होतो, मी इतका अभ्यास केला आणि मला कसं काय जमलं नाही. मग तिथं आपण आयोगाचा विषयच तो असतो की तुम्हाला कुठेतरी ब्रेक करायचं असतं. सगळ्याला जर आलं असतं तर सगळेच पोस्ट होल्डर झाले असते. तिथं कळलं पाहिजे आपल्याला कुठं थांबायचं आणि कुठे पुढे जायचं. तर बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणितमध्ये वर उथळ प्रश्न असतात. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश पूर्णांक आणि टक्केवारी याच्यावर प्रश्न असतात. बुद्धिमापनमध्ये उमेदवार किती लवकर, झटकन, अचूकपणे विचार करून आव्हानात्मक प्रश्न आजमावण्यासाठी जे प्रश्न असतात ते तुम्हाला बुद्धिमापनमध्ये विचारले जातात. आता तुम्ही म्हणाल सर प्रत्येक विषयाला प्रश्नांची संख्या किती असते, तर तुम्ही इतिहासामध्ये पाहितले तर 10, भूगोलामध्ये पाहितले तर 10, अर्थव्यवस्था 15, चालू घडामोडी 15, राज्यशास्त्र 15, सामान्य विज्ञान 15 आणि इथं 10 हे झाले तुमचे 100 प्रश्न. मग विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासक्रम आपल्याला दिशा देतो. अभ्यासक्रमानुसार पुस्तकं कुठली वाचावी, अभ्यासक्रमानुसार प्रिव्हियस इयर प्रश्नामध्ये प्रत्येक विषयाचे प्रश्न कसे आलेले आहेत सर्वप्रथम ते पहा. अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवा, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त बाहेर जाऊ नका. हे जर नाही वाचलं, याच्या बाहेर जर तुम्ही गेले तर तुम्हाला नक्की मी सांगतो माझ्या अनुभवावरून तुम्हाला मार्क्स पडणार नाहीत. तर अभ्यासक्रमाला डोळ्यासमोर ठेवायचं आणि त्याच्यानुसारच अभ्यास करायचा. भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. जय हिंद.